तलाल एक तलाल म्हणजे तलाल एक तलाल तलाल एक तलाल तू खाली ये पाहिजे नावाला पत्रकार लावणं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? आजकालचे तर तलाल आहेत सगळे पत्रकार माहिती आज पत्रकार म्हणजे तलाल एक तलाल. जय संविधान. मी विश्वास मोहिते, अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती. काल सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर एस टी आगारात एका अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीनं बसेस सोडल्या जात असल्याबाबतची घटना निदर्शनाला आल्यानंतर चित्रीकरण सुरू केलं. हा समाजाच्या हिताचा विषय होता. असं असताना एका अधिकाऱ्याने त्या प्रवाशांना उद्धट भाषा केली. त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले. त्यामध्ये अपशब्द वापरताना ते चक्क पत्रकार सारे दलाल आहेत असे वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा मी कराडमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर या मस्तवाल अधिकाऱ्याला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की पत्रकार किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे हात संविधानानं बांधलेले आहेत म्हणून पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते शांत आहेत. नाहीतर तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सज्ज आहेत. खरं तर या अशा मस्तवाल अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आहेत. या अशा मस्तवाल अधिकाऱ्यांना एक मी आव्हान या निमित्तानं करू इच्छितो की तुमचं प्रशासकीय असणारं पद, तुम्ही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहात, ही तुमची झूल बाजूला काढून ठेवा आणि तुम्ही प्रशासकीय कार्यालयाच्या किंवा प्रशासनाच्या असणाऱ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर या. मग तुम्हाला पत्रकार किंबहुना सामाजिक कार्यकर्ता कसं आक्रमकतेनं उत्तर देऊ शकतो किंवा वेळ प्रसंगी दंडुके हातात घेऊन तुम्हाला कायदा कसा असतो आणि एखाद्याबद्दल अपशब्द कसे वापरायचे याची जाणीव करून देण्याची क्षमता हे पत्रकारांमध्ये आहे, सामाजिक कार्यकर्त्यामध्ये आहे. तर यापुढे या निमित्तानं मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, विशेषतः मस्तवाल प्रशासकीय अधिकाऱ्यांना आव्हान करतो किंबहुना एक निवेदन करतो की आपण पत्रकारांशी, नागरिकांशी, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांशी भाष्य करताना, चर्चा करताना संविधानिक भाषा करावी. दलाल, उचल्या अशा प्रकारचे शब्द वापरून तुम्ही आमच्यासारख्या शून्य आणि लोकशाहीला मानणाऱ्या, संविधानावर काम करणाऱ्या पत्रकारांना कायदा हातात घ्यायला लावू नका असं आव्हान करतो. पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आव्हान करतो की अशा मस्तवाल अधिकाऱ्यांना त्याची जागा दाखवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर एकत्र येणं काळाची गरज आहे. मी या निमित्तानं पुन्हा या मस्तवाल अधिकाऱ्याला निवेदन करतो किंवा सांगतो की यापुढे अशा भाषा वापराल तर आम्हाला संविधानिक बंधन आहे ते बाजूला ठेवून आम्हाला दांडके हातात घ्यावे लागतील असा इशारा देतो आणि थांबतो. जय संविधान.